साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। मयत भावाचे पीएफ, मृत्यू विमा, पेन्शनची रक्कम काढण्यासाठी तक्रारदाराने अर्ज केला होता। त्यावेळी साहेबांचे नाव सांगून 25,000ची लाच मागणारा खासगी व्यक्ती लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या जाळ्यात अडकला आहे। सलीम अशरफ शेख, राहणार उत्तर सदर बाजार, लष्कर असे त्या संशयिताचे नाव आहे। तक्रारदाराचा भाऊ विठ्ठल रुक्मिणी मंदिरात 2014 ते 2023 या काळात शासनाने नेमल्याप्रमाणे पुजारी म्हणून काम करत होता। 2023 मध्ये मृत्यू झाला, त्यावेळी त्यांची पत्नी आणि भाऊ मयताचा पीएफ, मृत्यू विमा, पेन्शनचे बिल काढण्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयात अर्ज केला। यासाठी मयताचा भाऊ आणि पत्नी पाठपुरावा करत होते। पहिला हप्ता 38,000 रुपये मिळाले होते। उर्वरित बिल काढण्यासाठी सलीम शेख याने स्वतःसाठी आणि साहेबांसाठी म्हणून 25,000ची लाच मागितली। त्या संदर्भात 13 ऑक्टोबर रोजी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे धाव घेतली। तक्रारीची पडताळणी केल्यानंतर सलीम शेख याने पीएफ कार्यालयाजवळील आस्था हॉस्पिटलच्या बाजूला पहिला हप्ता 5,000 रुपयांचा घेतल्याचे निष्पन्न झाले। त्यानुसार सलीम शेख याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध सदर बाजार पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे। ही कारवाई पोलीस उपअधीक्षक रवींद्र लांभाते यांच्या नेतृत्वातील पथकाने पार पाडली। लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाचे पोलीस निरीक्षक शैलेश पवार पुढील तपास करत आहेत।